नमस्कार मंडळी. सरत्या आर्थिक वर्षाला निरोप देताना मनोरंजनाची नव्यानं उलाढाल करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे अलीबाबा आणि 40शीतले चोर या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. मंडळी, प्रसिद्ध उद्योगपती बंबानी यांच्या घरच्या सोहळ्याचं आमंत्रण तुम्हाला आलंय? आमच्यापैकी एकाला आलंय. बघूया त्याची काय अवस्था होते ते. ती बघण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप यांचं. लागतोय का हिशोब का करू मदत? काय मदत करू का? हिशोबात नको नको, तुझे पाढे कच्चे आहेत, नको. मागे पण मला हिशोबात मदत करायला आलीस. माझ्या खिशात 10 रुपये आणि माझा महिन्याचा जमा खर्च 1.5 करोड होता. नको जास्त बोलू नका. 1 मिनिटासाठी का होईना मी तुम्हाला करोडपती असल्याचा फील दिला ना, याची किंमत नाही तुम्हाला. असू द्या, तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. मला पैसे द्या, मॉल मध्ये शॉपिंगला जायचंय आज. अजिबात नाही. मॉलला शॉपिंग करते नाही का? बिल भरायची बाकी आहे तिशा. वायफायचं बिल बाकी आहे, आपलं इलेक्ट्रिसिटी बिल बाकी आहे. आधीच शॉपिंग करशील, पैसे उडवशील, असं मला चालणार नाही. थांब. काय बोलताय? आधी बिल भरायची, नंतर मग ते लेट चार्जेस पण लागतात. आधी मी बिल भर. लेट चार्जेस लागणार म्हणून तुम्ही 10 दिवस आधी बिल भरता? चांगलं आहे ना ते. काय चांगलं आहे? उगाच ते शेवटच्या दिवसापर्यंत थांबायचं, मग घोळ होतो. त्यापेक्षा माझं बरं आहे, मी आपला अलार्म लावून ठेवतो बिल भरायला. जायचंय हो शॉपिंगला. ते काही नाही, नंतर जा शॉपिंगला वगैरे. काय हो? नाही नाही, आधी बिल. महत्वाच्या गोष्टी घरासाठीच आणायच्या आहेत राहू गोष्टी. दे. जा, कोणाला बघ. मी नाही बघणार, तुम्ही बघा. जरा तरी एक तरी काम कर ग ईशा. सगळी कामं मीच करते तसे घरातली. मिस्टर पृथ्वी. हा बोला. हे तुमच्यासाठी मिस्टर बंबानीकडून आहे. कोणाकडून? मिस्टर बंबानी. बंबानी? हा, त्यांच्याकडून आहे सर. बाबांनी? येस. तुमच्या का माझ्या? माझ्याच असणार. तुमचे बाबा तर गेले ना. अयो, एक वरनं पण कुरिअर सर्व्हिस सुरू झाली की काय? ईशा ईशा, एका वेळेस 2 पद्धतीचे बावळटपणा नको करूस. थांब जरा. काय बोलताय? एक तर बंबानीला बाबांनी ऐकलंय, वरनं कुरिअर सर्व्हिस वगैरे विचारते. शांत राहा जरा. काय आहे? मला माहिती नाही, कोणतरी बंबानी आहेत, त्यांनी पाठवलेलं आहे. बॉक्स किती छान आहे. नाही इथे आहे ना. थांब, मला बघू दे ना. काय आहे? परफ्यूम आहे का? परफ्यूम का दिलाय? महागडा दिसतोय ग. हे काय आहे? चॉकलेट्स आहेत, चॉकलेट्स. अरे वा. आणि हे काय? टुगेदर विथ देअर फॅमिलीज, इन्व्हिटेशन फॉर बंबानी ग्रँड वेडिंग. काय? ईशा. काय? ईशा, काय काय? प्रसिद्ध उद्योगपती बंबानी आहेत ना, हा, त्यांच्या मुलाच्या प्री वेडिंग सेरेमनीला बोलावलंय आपल्याला. आपल्याला का बोलवलंय? आपल्या बंबानी म्हणजे ते फेमस ते उद्योगपती आपल्याला बोलावलेलं आहे. आपल्याला का आपल्याला का बोलवलेलं आहे? आपल्याला का बोलवलेलं आहे? का म्हणजे काय? आपली लायकीच नाही, आपल्याला का बोलवलेलं आहे? ईशा नाही नाही नाही, मला कळलंय. ईशा नाही नाही, आपण अत्यंत मध्यम वर्गीय आहोत. आपण मध्यमच्या खाली एक मध्यम वर्गीय असतात, ते वाले मध्यम वर्गीय आहोत. पण आपण आपल्याला का बोलवलेलं आहे? आपण लॉयल कस्टमर्स आहोत त्यांचे. आपण सगळं त्यांचंच वापरतो. वापरता का नाही तुम्ही सगळं त्यांचं? परवा आपण चड्डी घ्यायला गेलो तेव्हा काय म्हणाला दुकानवाल्याला? बंबानीची आहे का ती? द्या. आठवत का? हो, पण काय साला माणूस आहे. एक बिझनेस सोडलेला नाहीये. टूथपेस्ट बंबानीची, चड्डी बंबानीची, आणि आपण सगळं त्यांचं वापरतोय. म्हणून बोलवलेलं आहे. म्हणून बोलवलेलं आहे. मी लॉयल कस्टमर आहे म्हणून बोलवलेलं आहे. मी सगळं त्याचं वापरतो. बरोबर. आपली लाईट सुद्धा बंबानीची आहे. आपलं सगळं वायफाय पण बंबानीचं आहे. त्याची बिलं मी वेळेवर बघ. हे असतं कष्टाचा चीज. हे असतं फळ. काय? हे सगळं जे काही मी आजपर्यंत वेळेवर करत आलेलो आहे ना, शिस्तबद्ध पद्धतीने, माझ्या वक्तशीरपणाचं, माझ्या प्रामाणिकपणाचं चीज आहे हे. म्हणून आज मला बंबानीने लग्नाला बोलवलेलं आहे.
कौतुक वाटतंय पहिल्यांदा तुमचं. थँक्यू थँक्यू तुमच्यामुळे झालंय. हे बघे काय कधी? आपल्याला निघावं लागेल हा? कधी आहे? परवा आहे 13 तारखेला. परवा? परवा आहे. परवा आहे. परवा एक मिनिट. परवा म्हणजे आपल्याला ऐक आधी कुठे आहे? कुठे? हे जामनगर गुजरात. जामनगरला बोलवलेलं आहे आपल्याला. जामनगर गुजरात मध्ये असूच शकत नाही. का? गुजरात मध्ये दारूबंदी हो. हा मग उधर दारू ही नहीं है तो जामनगर कैसे होएगा? ए पटकन आत ये. कोण कोण? कॉमेडी आहे तुझी बाहेर डोकावते. पटकन आत ये. एवढा पण वाईट नव्हता. एवढा पण वाईट नव्हता म्हणे. हे असलं काहीतरी करायचं नाही आता. आता जरा सांभाळ. आता जीभ जरा सांभाळ. बरे विनोदकर बंबानीकडे जाणार आहे आपण लग्नाला. हा तिथे गेल्यानंतर हे असले काहीतरी फालतू विनोद करशील आपल्या उत्पन्नाच्या चौपट फाईन लावतील आपल्याला ते. फालतू विनोदाची फाईन? मग बरं आता एवढे पैसे आणायचे कुठून म्हणून कर्ज पण आपल्याला त्यांच्याच बँकेतनं घ्यावं लागेल. आणि ते माफ नाही करत कर्ज. ते सामान्यांना नाही करत. ते मोठ्या मोठ्यांचं होतं सामान्यांना नाही करत ते. नाही मी असे जोकच नाही मारणार. बापरे. पण ऐका ना आपण कसं जायचं? आपण बसने नको आपण गाडीने जाऊया. नको का इतकी सामान्य होऊस आता. गाडी आणि बस. सूचनांची यादी आहे मागे नीट वाच. वी विल बी सेंडिंग फ्लाईट तिकीट्स ऑन ईमेल. आपण विमानाने जाणार आहोत. भैया कसं सगळं नीट काय नाही. वेळेत पार्किंग करावे. व्हॅले पार्किंग आहे का ते? वेळेत पार्किंग कसं काय करणार आहेस तिकडे वेळेत पार्किंग करून मला सांग. मग काय? व्हॅले पार्किंग म्हणजे आपण असं जायचं असं गाडीने असं असं उतरायचं. हा इथून असं उतरायचं आणि असं चालत जायचं मग असं. आणि मग तो जो आहे ना ड्रायव्हर आपली गाडी घेऊन जाणार पार्क करणार आणि आपण असं रुबाबात असं दिमागात चालत जायचं. सगळे म्हणा ओ देखो ये वाले है ये वो सिन्सियर बिल पेयर है ना पीपी और उसकी पत्नी वो है. मग आपण असं जायचं. महत्वाचा मुद्दा. आपण एवढ्या मोठ्या लग्नाला जाणार आपण काय घालायचं? काय म्हणजे माझं ठरलेलं आहे मी आपल्या लग्नातला सूट घालणार आहे. मग मी तुम्हाला डिवोर्स देणार. का मला कळत नाही. किती वर्ष तोच सूट घालणार आहात? कसे दिसता तुम्ही त्या सूट मध्ये? मला नाही आवडत. मी सुंदर दिसतो ईशा. सुंदर हो म्हणजे काय माझं ठरलेलं आहे मी तो सूट घालणार आहे आणि लग्नात मिरवणार आहे. मग मी येणारच नाही तुमच्या बरोबर. नाही सूट नका ना घालू. तो घाणेरडा दिसतो तो. बस इथे मला सांग सूट नाही घालायचं तर मग काय घालू मी? तुम्ही ना वेगळं म्हणजे तुम्ही नाही नको. ओके नाही नको नाही हो. तुम्ही कशातच बरे इमॅजिन होत नाही हो. तुमचा ना चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे कपड्यांचं काही नाही. त्याचं काय ठीक आहे आपण एक काम करूया. मी ब्युटी पार्लरला जाईनच लग्नाआधी. तुम्ही ना पिक्चर मध्ये करता तसं प्लास्टिक सर्जरी करून टाका. खूप होत आहे. त्या निमित्ताने होऊन जाईल ना. प्लास्टिक सर्जरी म्हणजे एवढा मी हे दिसतो का ग? आणि तू मोठी रंभा आहेच. मी सुंदर मोठी सुंदर आहे. मी ग्रेस आहे माझ्यामध्ये. मी क्यूट आहे. उगाच नाही ते सगळे ते 5व्या मजल्यावरचे करंदीकर. मी दिसले की मला वाटतं वहिनी तुम्हाला बघितलं ना की फ्रेश वाटतं. सगळं शीण दिवसाचं निघून जातो. उगाच नाही बोलत असं. त्या करंदीकराचं कौतुक मला नको सांगूस. कधी तुला बोलतो कधी श्रुतीला बोलतो कधी मधुराला बोलतो. प्रत्येकीला बोलतच असतो तो सुंदर दिसता सुंदर दिसता. गप्पा बसा. तबेलेवाल्याला विचारा म्हशीला चारा कसा चारायचा ते. अच्छा म्हणजे आता मी तबेलेवाला. म्हैस काही नाही. एक मिनिट. म्हैस काय बोलला? म्हैस नाही मी उदाहरणाबद्दल बोलवतो. ते महत्वाचं नाही. तू महत्वाचं काय ते सांग. मी सूट नाही घालायचं तर मी काय घालायचंय मग? मी सूट घालणार. माझं ठरलेलं आहे. काय पाहिजे ते घाला. मी त्या साड्या नाही नेसणार आहे. मी 7-8 महागातल्या साड्या घेणार आहे. किती? 7-8. काय गोधडी शिवणार आहेस त्याची आणि वर्ण अशी घेणार आहेस? 7-8 कशाला हव्यात? मला कळतच नाही हो. अंबानीच्या लग्नाला जातोय आपण. तिथे मी काय सगळ्या विधींना एकाच साडीत मिरवू का? मला ग्रामखाला वेगळी साडी लागेल. व्याही भोजनाला वेगळी साडी लागेल. सीमान पूजनाला वेगळी साडी. असं मला वेगवेगळ्या 7-8 तरी. तू भोळी आहेस का बावळट आहेस मला कळतच नाही. अगं अंबानीचं लग्न मुळात ते लग्नच नाहीये. ते प्री वेडिंग आहे. तिथे हे नाही होणार ग्रहमोक आणि हे ते पार्टी होणार. पार्टी आपण इथे असं बसलोय असे बसलोय आपण आणि शाहरुख नाचतोय बाजूला. असलं सगळं शाहरुख खान असं बाजूला रणबीर कपूर वगैरे बाजूला. ऐका ना तुम्ही आपण एकत्र नको फिरूया त्या पार्टीत. आपण आपली
आपली आपली एन्जॉय करूया. म्हणजे कसं होईल माहितीये, हे बघा वाईट मानून घेऊ नका. मी रणबीर कपूरशी वगैरे अशी नाचत त्याच्या बरोबर असेन, बोलत असेन, तुम्ही आलात ए माझा लेंगा कुठल्या बॅगेत ठेवलाय वगैरे, माझी काय इज्जत राहिलो. असलं नाही करणार आहे मी. तुम्ही ओळख दाखवू नका मला. दाखवणारच नाहीये, ओळखीचा प्रश्न येतच नाही. आपलं करू. अवतीभोवती पण नसणार आहे मी तुझ्या. मुळात मला वेळ मिळायला पाहिजे ना. वाटते. मी काय एकटा असणार आहे का तिथे? मग मी आपलं असं टेबलवर बसलोय, असं छान चाललंय आपलं, आणि एक आपली रिहाना आली इथनं. काय कसं काय बरं चाललंय ना आपलं. मी आपलं हो 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 लव द वेव्ह लाय हो हो आपलं माझं चाललंय. हा इथनं मग ती गेली रे गेली की इथनं आहेच दीपिका, आम्ही तो लुटलिया वगैरे चाललेलं आहे आमचं. दीपिका मग तू कोण तुमच्याशी बोलणार आहे? अरे अशी नाही चावी फेकली आणि ड्रायव्हर गाडी निकालो म्हटलं ना तर नाव बदलेन. यांच्याशी बोलणार आहे दीपिका. तुला जसं काय आमिर आतिक्या खंडालाच म्हणणार आहे. आमिर बोलू शकतो. खान बद्दल बोलतोय, हाडकर बद्दल नाही. दोन्हीही आमिर मला हे बोलू शकतात. तुम्हाला कल्पना नाहीये, कळलं ना? तो आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, ते करंदीकर, तुम्ही सोडून सगळ्यांना माझ्या सौंदर्याचं खूप कौतुक आहे. माझ्या सौंदर्याची किंमत आहे. कुठे आहे ते काय सौंदर्य? कुठे आहे ते? 20 वर्षात मला का नाही दिसलंय सौंदर्य? कुठे आहे ते? गप्पा बसा तुम्ही. तुम्हाला नाहीये किंमत कसलीच. मला नाहीये किंमत कसली. मला नको सांगू, बाकी मला कसलं कौतुक नाहीये. मला जाऊ द्या हो. महत्वाचं काय आहे इथे? काय? आपल्याला बोलवलंय त्यांनी, त्यामुळे तिथे जायचं म्हटल्यावर आपल्याला काहीतरी आहेर करावं लागेल. हे असं हात हलवत नाही जाऊ शकत आपण. आणि नेहमीप्रमाणे 11 रुपये पाकिटात घालून देऊ असं नाही म्हणून चालणार तिथे. मूर्ख नाहीये मी. मूर्ख मला माहितीये किती द्यायचे आहेत. बंबानीच्या लग्नाला चाललोय. 11-11 रुपये देत नसतो मी. 51 रुपये देणार आहे. तुम्ही बंबानीच्या लग्नात 51 रुपये देणार आहात? मग काय करायचं या माणसाचं? काय करायचं? काय म्हणतील ते? ते बंबानी आहेत, ते बंबानी आहेत. ते काय म्हणतील? ये पृथ्वी प्रताप आओ छो लग्नो छो आणि 51 रुपये देऊ छो. काय इज्जत राहील आपली? पटकन आतीये. कोण? गुजराती भाषा घुटमळते. पटकन आतीये. इंग्रजकडनं आली आहे इथपर्यंत ती. पटकन आतीये. ते असं बोलतील असं मी म्हणतीये. मला नको सांगू बोलण्या बिळण्याचा. मला सांगते मोठी. नाही मला नाही माहिती. 1 मिनिट. जास्त मी द्यायचे. 51 रुपये देणार. जास्त द्यायचे. 501 रुपये काय द्यायचे. वेडी आहेस का तू जराशी? तू ऐक माझं ऐक. आपण बंबानींना 5000 रुपये जरी दिले ना तरी त्यांच्या संपत्ती समोर ते 51च आहेत. 51 फायनल. 51 रुपये मी देणार. संपलेलं आहे माझं. नाही हो असं काय कर. चॉकलेट भारी दिलेत पण. काय गो? काय You can bring one more guest. अजून एक कोणीतरी घेऊन जाऊ शकतो. अजून एक येस येस. माझी आई येणार. म्हातारी येणार नाही. माझ्या आईला माझ्या तोंडावर म्हातारी म्हणाली. तरणी येणार नाही. उपहास नकोय मला या वाक्यांमध्ये. माझी आई येणार हे ठरलेलं तुमची आहे. आई येणार नाही. माझी आई येणार. काय येणार तुमची आई? कारण आजचा हा दिवस आपण तिच्यामुळे पाहतोय. काय संबंध? काय म्हणजे? माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले म्हणून मी असा वक्तशीर शिस्तबद्ध झालो, बरोबर की नाही? म्हणून मी वेळेवर बिलं भरली की नाही? म्हणून मला बंबानींनी लग्नासाठी बोलवलं की नाही? त्यामुळे माझी आई येणार, कारण माझ्या जीवनाची शिल्पकार माझी आई आहे. शिल्पकार? तुमची आई शिल्पकार? हो. हे असं बाबांची गप्पा मारता मारता घडवलंय शिल्प. इथे ओबड धोबड झालं, लक्षात नाही कोणाचं. शिल्पच घडवायचं होतं, जरा बरं घडवायचं होतं ना मग. शिल्पकार. 1 मिनिट. माझी आई येणार नाही. तुझी आई नाही. नाही. माझा भाऊ येणार नाही. नाही. नको माझा बाबा येणार. तो माणूस नकोय मला. तो माणूस म्हणू नका माझ्या बाबांना. तो प्राणी नकोय मला. माणूसशी प्रॉब्लेम नाहीये. तो म्हणायचं नाही, आदराने बोलायचं. ते म्हणायचं माझ्या बाबांना. माझे बाबाच येणार. नाही येणार. माझे बाबा येणार. बेवडा माणूस मला नकोय तो. असं बोलू नका माझ्या बाबांना. असं बोलू नका म्हणजे नाहीये तुझा बाप बेवडा नाहीये? बाप म्हणू नका. मग तुझा बाबा बेवडा नाहीये? आपल्या लग्नात काय केलं त्याने? काय केलं? इकडे तो बिचारा गुरुजी माईक वरती ओरडत होता, वधूचे पिता, वधू पिता, वधूचे पिता, वधू पिता. इकडे तुझा बाप पिता पिता थांबेल तर शपथ. केवढी प्यायला होता तो. बरं प्यायला ते प्यायला शांत नाही बसला. प्यायला आणि बाहेर ती कारंजाची बाहुली होती, ती बाई अशी पाणी टाकणारी, तिच्याशी बोलत होता. कितना लिटर डालताय रोज असा विचारत होता तिला. एकदाच झाला ना हो. तुम्ही आयुष्यभर ऐकवणार आहात का मला? नाही. मला कळलेलं आहे त्या माणसाला कुठेही न्यायचं नाही. मी तुझ्या बापाला नेणार नाही. माझे बाबा आता तर माझे बाबा नाही. एक वेळेस सोसायटीच्या वॉचमॅनला नेईन पण तुझ्या बापाला नेणार नाही. उरलेला संसार पण त्या वॉचमॅन बरोबरच करा. मी नाही जेवायला घालणार. त्याचं जेवण जेवा रोज. जेवेन कारण रोज मी ऑफिसवरनं घरी येतो ना, तो खिचडी लावत असतो. त्या घमघमाटाने मला असं होतं. मला रोज मी जेवेन त्याच्याकडे जाऊन. जा आला वाटतं तुमचा वॉचमॅन. मी नाही बघणार. मी बघेन ना. तू कशाला सांगतेस मला? बोला. हॅलो सर, सॉरी ते चुकून पार्सल मगाशी मी तुम्हाला दिलं.
ॲक्च्युली ते ना बाजूच्या टॉवरमध्ये राहणारे सेलिब्रिटी पृथ्वी कपूर यांना द्यायचं होतं सर. हे काय सर तुम्ही फोडलत? नाही नाही हो फोडलं म्हणजे ते पृथ्वी लिहिलं होतं म्हणून त्यांनी चॉकलेट खाल्ली फक्त 4. चालेल सर द्या आता मी बघ. नाही ते आम्हाला दिलंय ते म्हणून मग. नाही सर ते ॲक्च्युली सेलिब्रिटी पृथ्वी कपूर यांच्यासाठी होतं, चुकून तुम्हाला दिलं सर. मॅम प्लीज द्या मॅम, प्लीज 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 मॅम. आणि सर प्लीज लग्नाला येऊ नका हा. ये 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 कोण आहे? ये ना. कोण आहे? माझी कॉमेडी, माझी गुजराती. आता आम्ही गप्पा मारत बसतो. माझ्या प्रामाणिकपणामुळे हे झालंय. आम्ही राहतो आता. जा तुम्ही लग्नाला जा, आम्ही इथे राहतो. ईशा बघू ईशा, कसे आत घेतात तुम्हाला. ईशा, ऐक ना ऐक ना ऐक ऐक. फक्त एक मला एक विनंती आहे तुला प्लीज. आपल्यासोबत असं घडलं कोणाला सांगू नको. मग हसायला कारणच लागतो लोकांना असं मी सांगणार. नको ना प्लीज. मी सांगणार. नको ना नको आपल्याला ते जामनगर. आपलं कन्नमवार नगरच बरं आहे. नको. वा 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 काशी सच होता. बुंबाट कॉन्सेप्ट अँड परफॉर्मन्स. वा बघूया हा सरसे काय म्हणतात. येस साई. गोड परफॉर्मन्स होता. तुमची केमिस्ट्री खूप अमेझिंग आहे ईशा आणि पीपी. फारच मस्त. म्हणजे छोट्या छोट्या रिॲक्शन्समध्ये सुद्धा आम्हाला खुदू हसू येत होतं. खुदू जनरली खूप फ्रिक्वेंटली हसायला येत नाही, पण आज आम्ही खुदू हसवतो. त्यांनी खूप मजा आली. रेलेव्हंट विषय, आज लेटेस्ट काय घडामोडींवर आधारित विषय, आणि त्याच्याकडे एक मध्यमवर्गीय माणसाचा बघण्याचा निष्पाप पॉईंट ऑफ व्ह्यू. हे खूप इंटरेस्टिंग समीकरण होतं आणि तुम्ही ते खूप छान पद्धतीने सादर केलं. विराज मस्त. एंट्री छोटीशी होती पण छान होती. मजा आली. येस. मंडळी मुलाखत म्हटलं की त्यामध्ये आठवणींचे अनेक कप्पे उलगडले जातात. चला बघूया या कप्प्यांमध्ये काय दडलंय ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, वणक्कम, हॅलो सगळ्यांना. गर्ल्स अँड बॉयज, लेडीज, जेंटलमेन अँड 40शीतले चोर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट विथ ओंकी. आय एम युअर होस्ट, आय एम युअर दोस्त. तुमच्या इंस्टाग्रामची पोस्ट ओंकार राऊत. मला सगळे ओंक्या म्हणतात, ओमी म्हणतात, ओंकी म्हणतात, राऊत या राजदीप. पण माय पर्सनल फेवरेट इज टिअर ट्रायसेप्स. मी टिअर ट्रायसेप्स नावाने या पॉडकास्ट करतो आणि या पॉडकास्टचे कॉप्या निघालेल्या आहेत. रिमेक करतायत, चोरतायत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ब्रिंग इट ऑन गाण्यावर कोणीही कितीही नाचू दे तरी सई तामणकरची एंट्री ही सई तामणकरची एंट्री आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. इथे सगळ्यांचं मन जिंकून मी पॉडकास्टला आता सुरुवात करतो. तर आज आपले जे गेस्ट आहेत पॉडकास्टचे ते ज्येष्ठ दिग्गज कलाकार आहेत. त्यांना नुकताच लुकतुके प्रतिष्ठानचा कसे आहेत ना हे हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. पद्माकर विनायक भूतमारे, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके भूतमारे काका. काका प्लीज. काका नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. या 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 सगळ्या तरुणांना लाजवतील असे आपले 85 इयर्सचे तरुण. रोज सकाळी मी शीर्षासन वगैरे करतो बरं का. वा 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 वा. असं डोकं काका नका नका करू हे. कशाला रोज मी करतो. हो, नाही इंजुरी वगैरे होईल. नाही इंजुरी नाही होणार. वेट मारतो रोज मी. वा वा. पाय बघा सुजलाय तो, सुजलाय. आजच वेट मारताना पडलं त्याच्यावर. तुम्ही असे वेट मारत नाहीयेत, असे मारता येतात.
शाबूत आहे अजून विनोद बुद्धी माझी कळलाय. सो सॉरी काका. बसून घ्या पण खरं नाही हरकत मी घेतो. नको असू दे, असू दे. हो, बसून घ्या. बसून घेतो. या हा. नमस्कार काका. पण खरंच सलाम आहे तुम्हाला, तुमच्या ह्या म्हणजे जिद्दीला. तुम्ही इथे आलात पॉडकास्टला आणि मुळात तुम्ही घाबरू नका. हे काय मुलाखत नसणार आहे. आपण गप्पा मारायच्या आहेत, फक्त गप्पा मारायच्या आहेत. आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे. माझा जन्म आबोली गावात काका 1905. मी प्रश्न विचारणार. अच्छा, नंतर आहे. हा त्यानंतर सुरू करूया मग. हो, सुरू करूया. माझा जन्म आबोली गावात. नाही काका 50 किलोमीटर दूर. मी प्रश्न विचारणार. बरं. मुलाखत नाहीये एवढी आहे, मुलाखत आहे पण स्वरूप एक गप्पांचं आहे. सुरू करूया. मला हा नाही मी प्रश्न विचारणार आता. तर गाईज, भूतमारे काका आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला माहितीच आहे पण त्यांच्याकडनं आपल्याला काही किस्से मिळणार आहेत का ते आपण जाणून घेणार आहोत. काका, तुमची कारकीर्द तशी खूप मोठी आहे. मोठी गाडी. हा म्हणजे पण त्याची सुरुवात नाटकातून झाली आहे का? नाटकातून व्यवस्थित. म्हणजे गाईज अँड गर्ल्स, म्हणजे बघा कधी कुठल्या काळात जेव्हा मी पाळण्यात का आईबाबांच्या विचारातही नव्हतो तेव्हा यांनी पहिलं नाटक केलेलं आहे. एम आय राईट? खरं आहे का? पहिलं नाटक केलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आणि काय त्यात काय मजा आली? काय होतं? नाटकाचं नाव होतं केतकीच्या मनी कसे बसे ससे. हे नाटकाचं नाव होतं. बरोबर. आणि त्यात ते सहस्त्र योजने दूर असलेल्या माझ्या समोर या. काका राहू दे काका. हो वा हो क्या बात है वा काका वा. बसा. दोन पानांची सोलोलोगी होत माझी. आता एक पान बोललात तुम्ही अख्खं ऐकू आला आम्हाला. बस या बोललो. हो म्हणजे काय पण फक्त काका एवढंच आहे की असेंबल होणार नाही असं काही प्रयोग आता तुम्ही करू नका. नाही पण हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो व्यावसायिक नाटकाचा केतकीच्या मनी कसे बसे जसे हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो 8 नोव्हेंबर 1965. तुम्हाला तारीख लक्षात? हो लक्षात आहे माझं. आणि साहित्य संघ मंदिरला प्रयोग होता रविवार दुपार. एवढं लक्षात आहे तुमचं? मी तुम्हाला विचारतो त्या दिवशी प्रयोगाला कोण आलं असेल? प्रेक्षक? प्रेक्षक तर येणार ना. हाऊसफुल प्रयोग होता बाबा तो. दिलीप कुमार आले होते. हो का? दिलीप कुमार. नाटक खूप आवडलं असं बोलले माझ्या समोर येऊन. काय बोलले? नाटक खूप बोलले माझ्या समोर. दिलीप कुमार स्वतः दिलीप कुमार असं बोललेले आहेत त्यांना काकांना. आमचे निर्माते त्यांना म्हणालो दिलीप कुमार काजू बिजू खाओ. अच्छा. पण तुम्हाला सांगतो काय प्रयोग साहित्य संघ मंदिर तेव्हाच साहित्य संघ मंदिर म्हणजे तेव्हा हाऊसफुल प्रयोगांसाठी ओळख होती साहित्य संघ मंदिरची. चर्नी रोड स्टेशन पासून शॉर्टकटनी गिरगावला जाताना लेफ्टला जे लागतं अशी ओळख नव्हती त्याची त्या काळी. मग साहित्य संघ मंदिर आणि काय नाटकाचा प्रयोग रंगायचा रविवार दुपार. झोपलात? कुठं काय बोलत होतो मी? साहित्य नाटकाचा पहिल्या नाटकाचा प्रयोग काय रंगायचा तुम्हाला सांगतो. मी त्या नाटकात होतो. कास्ट काय होती? मी होतो अरुण कदम होते. अरे वा. अरुण कदम माहितीये की त्या काळी त्यांनी व्याकरणात PhD केली होती. मराठी व्याकरण तेजपुंज अभिनेता हो. असं एंट्री घेतली ना की मराठी भाषा मान खाली घालून बस स्टॉपवर जायची. अरुण एकदम तेजपुंज गोरा गोमटा होता हो. हल्ली ना जरा त्यांनी काहीतरी स्वस्त प्रसाधनं वगैरे लावलेली आहेत त्यामुळे जरा चेहरा उतरलाय त्याचा. अच्छा. कुणाकडे जातो तुझे डॉक्टर कोण? तर लेडीज असं उत्तर देतो. काय बोलणार त्याला? 1000
काका काका ऐकायला पाहिजे ना. तुमच्याबद्दल आपण बोलणार नाटकाच्या बद्दल नाटकाबद्दल अरुण केतकीच्या बनी कसे वसे ससे. अरे बापरे, तुला काय सांगू, मी होतो, अरुण होता, त्यानंतर श्रीनिवास पेंडसे पुण्यातले श्रीनिवास पेंडसे असे चालतात ते होते. त्याच्यानंतर तो अविनाश जगताप होता याचा उरणचा. अविनाश जगताप अपडाऊन करायचा, उरणहून रिहर्सलला इथे शेवटी अपडाऊन करायचा तो. आणि ती ही होती ती एक मुलगी होती बघ, ती इथे जास्वंदाचं फूल घालून यायची बघ टवटवीत. काय बरं तिचं नाव, एक चांगलं नाव. हिरोईन का? नाही रे, मुख्य केतकीची भूमिका करायची ती काय अभिनय करायची. अच्छा. अरे वा 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 वा. 4 प्रयोगात सोडलं नाटक तिने. बाबांनी लग्न केलं ना तिचं, पण ती आज असती ना, अरे बापरे, आजच्या तुमच्या त्या तामणकर आणि माळी बिळी चुट्टी सांगून ठेवतोय. वा वा वा. तिने कधी माकडे चावून घेऊन घेतलं नाही, हे गरजच नव्हती तिला. आणि ती तुला सांगतो, ती अशी उभी राहायची, मी विंगेत असा विंगेत उभा राहायचो मी, ती समोर काम करायची, माझ्या डोळ्यासमोर मी बघतच बसायचो. अरुण मला म्हणायचं, भूत मार्या लक्ष काय दा एंट्री घे आता. नंतर मग मी एंट्री घ्यायचो. काय नाव आहे तिचं, रेशमा और शेरा. हा पिक्चर आहे का? पिक्चर आहे. काय नाव आहे ते तिचं रे, हे विशू काहीतरी नाव. जाऊ द्या काका, जाऊ द्या नको ना. ते ना सतत ना खूपच राहत. कशाला, 4 दिवसांचं करिअर होतं त्यांचं, त्यांनी स्वतःचं करिअर एवढं सिरियसली घेतलं नाही, आपण कशाला एवढं सिरियसली घेतोय. काय तिचं नाव मला आठवत कसं नाही. हरकत नाही, राहू द्या, तिचं नाव राहू द्या. याला फोन केला पाहिजे मला. कोणाला फोन करताय काका? अरुणला फोन करतो, त्याला माहिती आहे. काका नको काका, अरुण कदमांना नको आता. झालं काय आहे ना, माझ्या डोक्यात राहून जात ना ते एवढंच. लाल स्वेटर मला माहिती आहे तिचं. हॅलो हॅलो अरुण, मी बोलतोय. कोण रे? मी बोलतोय, भूत मारे. अरुण ऐक ना, ती कोण रे हिरोईन? आपण एक नाटक केलं होतं बघ, केतकीच्या बनी असे कसे वसे ससे, त्यातली केतकीचे ससे असे कसे असे. अरे केतकीचे ससे कुठून आणलेस? केतकीच्या बनी वसे कसे ससे असं नाटकाचं नाव होतं. हळूहळू हिरोईन होती बघ, 4 प्रयोगांनी सोडून गेली ती. नाही का, ती लग्न होतं म्हणून घेऊन गेलं. तिचं नाव काय रे? वैशाली प्लाझा. अरे हॉटेलचं नाव आहे. अरे हॉटेलचं नाव काय सांगतोयस तू? वैशाली प्लाझा नाही. तू एक काम कर, प्रभाला आत्ताच्या आत्ता फोन कर, त्याला आठवत असेल. ही प्रभा कोण? अरे हा प्रभा आहे ना, आपला मित्र आहे ना. त्या नाटकात टेपऱ्या करायचो, टेपऱ्या त्याला फोन कर. काका कट करा नका. नाव मला आठवलं पाहिजे. नको काय गरज आहे, त्या नावाची काही गरजच नाहीये. क वरून होत रे नाव? कोमल होत. नाही रे, क वरून होत सांगतोय. कोमल क वरनच आहे का? नाही, क नाव होते, कविता होत. क वर्ण नाव होतं सांगतो. कविता क वर नाही रे, लीना होतं. क वर नाव आठवत नाहीये. अबे बोला लीना कसं राहू दे ना, जाऊ दे ना. तिला हनीमून जास्त महत्वाचा वाटला नाटकापेक्षा. तिच्याबद्दल काय, आपण तुमच्या कारकिर्दीवर येऊया का काका? तुमची कारकीर्द, तुमचा पॉडकास्ट, तुमची मुलाखत. मला म्हणायचं असं होतं की तुमचं नाटक तर तुम्ही स्टार होतातच नाटकात तुम्ही, पण नंतर तुम्ही चित्रपटाने सुरुवात केलीत. चित्रपटाने सुरुवात केली. ध्यास मर्म हा चित्रपट तुमचा 25 आठवडे चालला, जुबली स्टार म्हणायला लागलं तुम्हाला. हा अनुभव कसा होता? पहिलाच पिक्चर 25 आठवडे. हो आम्ही सांगतो, हा जो पिक्चर आहे ध्यास मर्म, हा 1.5 महिना आम्ही शूट केला लाडोबाच्या जंगलात. ताडोबाच्या जंगलात जंगलात आम्ही ते शूट केला. आणि काय तुला सांगू, तिथे अरे बाप रे, काय तिथे ती गर्द झाडी. अरे बापरे, तू त्या वेळेला कसं ते हे नव्हते काही, ते वाघ बीक बघायला जातात ना, सफारी बिफारी नव्हते, स्पेशल परमिशन काढली होती. आणि काय सांगू तुला, काय 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 एक दिवस सेटवर काय झालं असेल, शूटिंग. अरे शूटिंग तर रोज होतं ना. अरे वाघ आला, वाघ
वाघाला आम्ही असे बसलोय आणि तो वाघ काय वाघ आडनाव त्या मुलीचं आता आठवलं वाघ आडनाव अहो थांबा ना काका अरुणला फोन करतो वाघ नका आडनाव. त्यांना परत कशाला फोन करताय नाही त्यांना? काय ना तो नसलेला मेंदूचा भुगा फाडत बसला अहो सोडा ना ते काका काका राहू द्या ना हॅलो. हॅलो हा अरुण अरे ते वाघ आडनाव आहे तिचं वाघ नाव काय असेल पुष्पा लॉज. अरे पुष्पा लॉज काय रे हॉटेलची आणि लॉजची कसली नाव लक्षात ठेवतोय राहू द्या सोडा कट नका करू फोन तुम्ही आता काही गरज नाही आता फोन करायची काका काय ती 4 प्रयोगाची होती अच्छा केलं असेल 4 प्रयोग आणि नंतर गेली ती कशाला तिचं नाव आपण तुमची कारकीर्द आहे की नाही माझे कारकीर्द आहे हा प्लीज 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 मला हा वाघ आणणं होतं तिचं विसरून जा शासनाने एवढा मोठा पुरस्कार दिलाय तुम्हाला होय म्हणजे तुमच्या घराच्या चौकात तुमचा शिल्पाकृती एक मोठा पुतळा उभा शिल्पा नाव ते शिल्पा वाघ आता आठवत कसं नाही जाऊ द्या ना ते नाव काका अहो सोडा ना काका काका अरे अरुण तिचं नाव शिल्पा वाघ केतकी अरे नाही शिल्पा वाघ रे ती नाही का आपण तिला शिल्पा वाघ चिडवायचो शिल्पा वाघ नावाच्या मुलीला काका तुम्ही शिल्पा वाघ असं चिडवायचं अरे शिल्पा वाघ नाही का ती नाही केतकी बने ना. अरे ते नाटकाचं नाव आहे केतकीचं बने ना मिक्स कर नका बोलू झालाय ना आता काका प्लीज तुम्ही कलाकार क्लिअर आहे आता एकदम आता नाव आठवलं बरं वाटलं ते सतत टोचत राहत हा आपला पॉडकास्टच होत नाहीये हा कोणत्या शिल्पावागचा पॉडकास्ट वाटतोय आता आणि अरुण कदमांचा वाटतोय घ्या तुम्ही तयार आहात आता काय करायचं काय शिल्पावाग वगैरे फोनवर बोलायचं हॅलो नमस्कार नमस्कार हो भूतमारे हो बोलतायत नमस्कार ऐकतायत तुम्ही मी चित्तरंजन देशपांडे बोलतोय अरे ओळखलं का नाही तुम्ही कसं ओळखणार आम्ही तुमच्या त्या केतकीच्या वनी बसे त्याच्या शुभारंभाच्या प्रयोगाला मी आलो बापरे बाप साहित्य संघाचा प्रयोग बघा साहित्य रविवार दुपार नाही प्रश्न असेल तर विचारा ते छान वाटतंय तुमच्याशी देशपांडेजी प्रश्न हॅलो कोण बोलतोय मध्ये शांत बस रे हॅलो शांत बस हा बोला छान वाटतंय भूतमारे तुमच्या नाटकात बघा एक अत्यंत सुंदर अशी मुलगी होती ती लिली लेले नाव तिचं ती हल्ली कुठे असते दिसलीच नाही मधल्या काळात लिली लेले नाव होतं शिल्पा वाघ कोण अरुणला फोन करायला पाहिजे काही नका फोन करू कोणाला बंद करा फोन ठेवून द्या लिली लेले हे नाव होतं त्या हिरोईनचं 2 अक्षर लक्षात ठेवायची होती तुम्हाला फक्त 4 झाले ना ते पण 1-2 रिपीट होता की नाही लिली लेले 2 बाकी सगळं लक्षात होतं तुमच्या लिली लेले लक्षात ठेवायचा येत नाही तुम्हाला शिल्पा वाघ बंद करा हा पॉडकास्ट निघून जा स्वतः वाजवून टाका सगळं काय असेल ते मला सांगते लिली लेले अवांतर गप्पांचा हा पॉडकास्ट फारच रंगला मजा आली मस्त येस प्रसाद दा वा 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 बहारदार फार मजा आली सम्या फार गोड लिहिलं होतंस आणि त्याच्या दसपटीने फार गोड परफॉर्म केलंस तू इतकं गोड कॅरेक्टर होतं म्हणजे इतकं गोड त्या नटाची कारकीर्द मला माहीत नाही पण त्या माणसामधल्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तू अंडरलाईन केल्यास इतकी मजा आली त्यांचे ते जुन्या नाटकात रमणं आणि मग त्या एकाच गोष्टीवर अडकणं आणि मग एकाच मित्राला फोन करणं ती जी वयानुरूप येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इतक्या कमालीने अधोरेखित केल्यास तू की क्या बात आहे म्हणजे त्यातला ह्युमर पण मेंटेन ठेवलास म्हणजे त्याच वेळेला ते कॅरेक्टर पण इतकं अप्रतिम फुलवलंस फार मजा आली ओमकार मस्त फॅन्टॅस्टिक मजा आली फारच मजा आली सई
मॅड परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. समीरदा, तू अजून एक आजोबा सदृश कॅरेक्टर साकारतोस, ते म्हणजे तुझं आणि प्रसाद. तर ते आजोबा आणि हे आजोबा पण खूप वेगळे होते, म्हणजे जमीन आसमानचा फरक होता त्याच्यामध्ये. खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन अ ब्रँड न्यू सिरीज. आज पहिलीच वेळ होती. आय एम शुअर तू आता ह्याच्यामध्ये पण सराईत होत जाशील आणि पॉडकास्ट विथ ओंकी हे नुसतं इथं नाही तर अजून कुठे कुठे पण प्लॅटफॉर्म्सवरती आम्हाला बघायला मिळेल अशी मी आशा करते आणि तुला खूप शुभेच्छा देते ओंकार. थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका हनीमूनला, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचा रोमांस अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. या केलेल्या क्रिएटिव्हिटीवरून आणि लागलेल्या सेटअपवरून कळलंच असेल, माझ्या बहिणीची आवडती सिरीज खूप दिवसांनी घेऊन आलोय. प्रसादा, लहानपणापासून आयुष्यात 2च दिवसांची खूप आतुरतेने वाट पाहिली रे. एक म्हणजे शाळेत असताना कधी एकदा हाफ पॅन्टमधनं फुल पॅन्टमध्ये जातोय तो दिवस, आणि दुसरा हा दिवस म्हणतात ना, सब्र का फल मिठा होता है. माझी अर्धांगिनी सापडलीच, नलिनी. एवढी भोळी बाबडी आहे, एवढी भोळी बाबडी आहे ना, म्हणजे तिच्या घरातले पण ग माझ्या हनीमूनचा मुहूर्त काढून दिलाय. कसं मुहूर्त? खूपच भोळी फॅमिली आहे. आणि माझी नलिनी जितकी दिसायला सुंदर आहे ना, तेवढाच तिचा गळा गोळ आहे, गोड गळ्याची आहे. आपल्या या आजच्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी आणि नलिनीजी तुमच्यासाठी मी एक खास शायरी केली आहे. आय मीन चारोळी केली आहे. तुम्ही माझ्यासाठी शायरी केली आहे? हो, मी म्हणू तुम्हाला ऐकू? ऐकवा. पहिल्यांदाच प्रयत्न केला हा, ऐका. मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, गुलाबी चंद्र बघू की बघू मधाळ चेहरा तुझा. मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, गुलाबी चंद्र बघू की बघू मधाळ चेहरा तुझा. शेवटी माझा गोंधळ बघून चंद्रानेच कूस बदलली आणि भर पौर्णिमेच्या रात्री अमावस्या झाली. चांगली आहे, चांगली आहे. फक्त ते झाचं यमक काही पुढं जुळलंच नाही, काही कळलंच नाही. पण ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे मला ते आवडलं की चंद्राने कूस बदलली, पण नंतर तुमच्या यमकाने पण कूस बदलली. मी प्रयत्न केला. आपल्याला बघा ना, खरं चंद्र एकदम गुलाबी आहे. भावना महत्वाच्या हो. अयो, काय हो? इकडे इकडे, हात हात. हे काय केलं तुम्ही? काय नाही, ते आकाशात एक तारा निखळला ना, त्या निखळणाऱ्या ताऱ्याकडे मी एक विश मागितली. काय? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. तुमचा विश्वास आहे असल्या गोष्टींवर? विश्वास म्हणजे विश्वासात अख्खं जग चालतं. खरंय. मला माझ्या मावशीने सांगितलंय, म्हणजे असं काही मागितलं ना की आपली विश पूर्ण होते म्हणून. खरंय खरंय. मावशी म्हणते माझी. एक विचारू? विचारा ना. म्हणजे लग्नाआधी म्हणजे नाही का तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला होतात? पडलो ना, आणि जिच्या प्रेमात पडलो ना तिच्याशीच लग्न सुद्धा केलं. अहो, म्हणजे माझ्या आयुष्यात आली एकमेव स्त्री तुम्हीच आहात, पहिली आणि शेवटची स्त्री, बाकी कोणाशीच नाही. सत्य म्हणजे तुम्ही म्हणलात ना मी पहिली स्त्री सत्य, बेल वाजली आणि आपण काय बोललेलो असतो ना तर ते सत्य असतं. असं असतं? माझ्या मावशीने सांगितलंय. म्हणजे मी बोललो आणि बेल वाजली की सत्य असतं. मावशी म्हणते माझी. एक सेकंड, एक सेकंड. माझा विश्वास आहे या गोष्टींवर. हॅलो सर. हा ठीक आहे. हॅलो मॅम. हो हो, थांब जरा. नलिनी, नलिनी, तुम्ही जगातली सर्वात सुंदर स्त्री आहात. मी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करीन आणि मी तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवीन. येस, कम इन.
नाही सर, बराच वेळ तुम्ही बेल वाजवते, आतमध्ये या सर. नाही नाही सॉरी, ऍक्च्युली तिने सांगितलं की असं काही बोललं आणि बेल वाजवलं की सत्य असं. सॉरी, आमचं चाललं. मावशीने सांगितलंय माझ्या. सर हे दूध आणि कुकीज आणले. येस येस, थँक्यू. येस. हा, इथे ठेवा. तुमचं नाव काय म्हणलात? माझं नाव बाबू. अयो, बाबू नाव आहे का तुमचं? चांगलं नाव आहे बाबू. लहानपणी माझा एक मित्र होता बाबू नावाचा, तो मला लय मदत करायचा. मला ना ब हे अक्षर लय फळतं. म्हणजे असतं आपल्या आयुष्यात एक अक्षर असतं जे आपल्याला फळतं बा, तसं मला ब फळतं. म्हणजे माझ्या बाबांचं नाव बबन, आईचं नाव बयो, माझ्या मैत्रिणीचं नाव बेला आणि ह्यांचं नाव प्रसाद. पफळल. नाही अहो नाही आहे बघा, तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय. फॉर्मवर लिहायचं नाव माझं फक्त प्रसाद आहे, माझं पाळण्यातलं नाव बबिता आहे. हो, आणि मला गावातले बोंडू पण म्हणतात. खरं, बोंडू म्हणतात मला गावी. बोंडू सर, येऊ मी? यांच्यासाठी आहे असं नाहीये काही. या तुम्ही या. बोंडू सर म्हणतात. काय पण मस्करी करताय माझी? अहो नाही, मस्करी करताय खरंच नाही. म्हणजे बघा, मी तुम्हाला खरं ते सांगते, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे. म्हणजे माझी मावशीच मला हे सगळं सांगत आली की बाबा एखादं अक्षर आपल्याला फळतं, असं तुटणाऱ्या ताराकडे काही विष मागितलं की ते पूर्ण होतं. पण चांगलं सत्य कोणाला? मावशी 100 वर्ष आयुष्य. मावशी 100 वर्ष आयुष्य आहे का तुला? सगळं चांगलं चाललंय. हा, त्यांनी कविता केली माझ्यावर. हा, जमली नाही पण चांगली होती. मजा येते. काय अगं पण ठीक आहे घेते काळजी. काय झालं? काय नाही हो, मावशी म्हणली सगळं चांगलं आहे. हो, चांगलं आहे, सगळं नीटनेटकं आहे. पण म्हणली सगळं चांगलं नीटनेटकं असतं ना तेव्हा नेमकं काहीतरी वाईट घडतं. काय? बेल वाजली म्हणजे वाईट घडणार आहे. नाही अहो ते सत्य आहे. अहो बघा, तसं नाहीये. मावशीचं चुकीचं असू शकतं. हे बघा, आज रात्री खूप चांगलंही घडेल आहे ना. एक मिनिट भावा, टायमिंगला वाजवतोय. सॉरी सॉरी. नाही काय झालं? मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली सर. काय? त्या कुकीज ना डायरेक्ट खाऊ नका सर. म्हणजे? त्या स्पेशल कुकीज आहेत. म्हणजे फॉर्च्यून नोट आहे त्यावर सर. फॉर्च्यून नोट म्हणजे तुमच्या भविष्याबद्दल काहीतरी वाक्य लिहिलं असेल, ते वाक्य वाचा आणि मग. येस सर. हे इंटरेस्टिंग आहे. नलिन, तू बघ आधी तू घे. मला आवडलं. मला आधी टेन्शनच आलतं. नाही ओके सगळं. पण आता ओके वाटतंय सगळं. त्यांनी बेल वाजली ना म्हणजे सत्य. ह्याच्या आतमध्ये लिहिलंय का? हो येस. एक मिनिट, इथे हा ह्याच्यात लिहिलंय सावध राहा, म्हणजे जागे राहिलात तर कायमचे झोपाल. नाही हे कुठलं आहे? हे अजून एक असेल. अरे मी म्हणलं होतं. नाही हे बघा, मी हाच शकू नये. मी म्हणलं होतं. मावशी काय म्हणली, चांगलं असतं तेव्हा नेमकं वाईट घडणार असतं. सिरियसली नाही काय? बेल हे काय नाही, हे खरं आहे. याचा अर्थ आपण जागरण नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण झोपलं पाहिजे. ऐका ना, आपण झोपलं पाहिजे. तुम्ही पण झोपा, मी पण झोपते. ऐका ना, हे बदक बगळे गेले. मी झोपते. अहो ऐका माझं, झोपलं पाहिजे आपण, नाहीतर आपण कायमचे झोपून जाऊ. मला नाही जगायचं, मला झोपायचं, मला मरायचं नाही, मला कायमचं नाही. झोपल्या हनीमूनला झोपल्या. अहो झोपा ना. ऐका ना, आपलं ना हे बाकी आहे अजून. हे बघा, तुमचं झालं ना, मी माझं बघू का? पण मावशी माझं बघू दे. असं काही नसतं. माझ्या बघू ना. काय आलं हे बघा, माझ्यात काय लिहिलंय, नवीन आव्हानाला सामोरं जात आहे, सावध राहा. रोजचं आहे आपल्याला. काय रोजचं आहे ना, ह्याला काय याच्यात काय? रोजचं आहे. नाही हो, हे हनीमून नाही. तुम्ही रोजचं म्हणले. हनीमून नाही. मग काय? मला आव्हानांना. तुम्ही मला फसवताय. अहो नाही, म्हणजे माझी मावशी खरंच बोलते. जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा नेमकं आपल्या आयुष्यात वाईट. म्हणजे तुम्ही मला फसवताय. आव्हानांना सामोरं जाणं मला रोजचं आहे. कसं समजू तुम्हाला? अहो मी नाही फसवत आहे तुम्हाला. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्हीच एकमेव आहात माझ्या आयुष्यात. फक्त तुम्ही आहात. आय लव्ह यू. मला मिठी मारली पाहिजे. नाही हा, म्हणजे भावाला बोलतोय जा. थँक्यू. बोंडू सर, एन्जॉय हनीमून. मॅम
थँक्यू बाबू दादा. नाही ठीक ठीक. मला टेन्शन आलं होतं. ऐका मला हे बेल्टवर विश्वास आहे माझा. तुम्ही शांत. तुम्ही जे बोलला ते खरंच खरं असेल. शांत बसा तुम्ही, शांत व्हा. एक काम करा, सगळे आपण एक काम करूया. हे बघा, हे दूध आज तुम्ही प्या. काय बरे आहात का? मी नाही दूध पिऊ शकत. मावशीने सांगितलंय बदामाचं दूध आधी नवऱ्यानं प्यायचं म्हणजे हनीमून चांगला होतं. बरं आपण एक काम करा, आपण दोघं पिऊया थोडं थोडं. नाही थोडं तुम्ही घ्या ना, ऐका. पहिलं तुम्ही प्या. पहिलं तुम्ही. तुम्ही हळद सांडली. दूध सांडलं. हा मी बोलवतो वेटरला. दूध सांडलं. वेटरला बोलवतो, हरकत नाही. अपशकुन आहे. मावशीने सांगितलं होतं दूध सांडलं ना की हनीमून रंगत नाही. नाही दुधाचं काहीच नाही. दुधाच आहे सगळं. मावशी असं का मावशीच्या हनीमूनच्या वेळी असं झालं होतं का? मावशीचं लग्नच नाही झालं. जिचं लग्नच झालं नाही ती मला का समजवते हनीमूनला काय होणार आहे काय नाही? ऐका ना, तिला आहे ना, तिला दिघ्याने सांगितलं होतं. दिघ्याच्या हनीमूनच्या रात्री असंच झालं. कोणी? दिघ्या आहे एक दिघ्यात, त्याच्या हनीमूनच्या रात्री असंच झालं. त्याने सांगितलं होतं मावशीला असंच दूध सांडलं. आणि दूध सांडलं काय झालं माहितीये का? चोर घुसले. चोर घुसले घरात. चोरानं दुसरं तिसरं काय नाही, दागिने नाही नेले, पैसा नाही नेला, कपडा नाही नेला, लत्ता नाही नेला. त्यांनी काय नेलं असन? काय? दिघ्याची बायको चोरून नेली. फक्त दिघ्याची बायको चोरून नेली. तुम्हाला कळतंय का? तो चोर नव्हता. मग दिघ्याच्या बायकोचा बॉयफ्रेंड होता, जो हनीमूनला येऊन तिला पळून घेऊन गेला. नाही हो. अहो तसंच आहे. दूध सांडलंय म्हणजे काहीतरी अपशकुन होणार. मला मावशी म्हणली चांगलं होतं तेव्हा नेमकं वाईट घडतं. दूध सांडलं म्हणजे चोर येणार. ऐका नाही. एक काम करा. ऐका मला, हे काय करताय तुम्ही मला सांगा. शांत व्हा, काही घडलेलं नाहीये. हे काय लावताय तुम्ही? उघडे बाबांचा अंगार आहे. मी उघडे बाबांचा अंगार लावून हनीमून करू? मावशी म्हणली होती उघडे बाबांचा अंगारा लावला ना की हनीमून चांगलं होतं. म्हणजे हनीमून करायचं असेल तर आधी उघडे बाबाचा अंगारा लावायचा. उघडे बाबांचं लक्ष असणार आता आपल्यावर. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हनीमून उघडे बाबाचा अंगारा लावून कसं करायचं आणि कसं वाटतंय त्या ऐकायला? हनीमूनला उघडे बाबा लक्ष ठेवून होते. नाही हो, लक्ष ठेवून असणार. ऐका ना, हे आता काहीच काळजी नका करू. ऐका सगळं शकून आणि नलिनीजी ऐका ना. हे बघा इकडे, हे बघा बाहेर बघा, इथे मी तुम्हाला दाखवतो. काय बघा किती छान छान चांदणं पडलंय की नाही? चंद्र बघा किती गुलाबी दिसतोय. किती रोमॅन्टिक वातावरण आहे. चांदणं बघा कशा चमकतायत. टपोर चांदणं पडलंय. कुत्री भुंकतायत ते सोडून द्या. कुत्री रडतायत. कुत्री रडतायत. मग काय म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे आपल्या आयुष्यात. अहो नाही, अहो खरंच काहीतरी वाईट घडणार आहे. कुत्री रडताय त्याचं काय अपशकुन असतो? तर कुत्र्याला काहीतरी दुखलं खुपलं असेल. नाही अहो, कुत्री रडली ना की अपशकुन होतो. असं काही नाहीये. असंच आहे. मावशीने सांगितलं होतं दिघ्याच्या बाबतीत पण एकदा असंच झालतं. तो आहे ना असंच रात्रीचा झोपला होता. त्याच्या दुसऱ्या बायको सोबत हनीमूनला गेला होता तो. असाच कुत्र्यांचा आवाज आला रडण्याचा. त्याची बायको म्हणली मी टॉयलेटला जाते म्हणून जी सांगून गेली ती गायब. कुत्र्याचा आवाज ऐकला बायकोने आणि ती टॉयलेट मध्ये गेली. मुळात तो कुत्र्याचा आवाज नव्हता. दिघ्याच्या दुसऱ्या बायकोच्या बॉयफ्रेंडने पण खालतून आवाज दिलेला. तो दुसरी बायको पण बॉयफ्रेंड सोबत पळून गेली. मुळात मला कळत नाही हा कोण दिघ्या आहे. तो पळणाऱ्या बायका का करतोय? मला नाही माहिती. बरं करतोय तो करतोय. त्याच्या हनीमूनचे किस्से तुमच्या मावशीला का सांगतोय? मला नाही माहिती. मला फक्त तो दिघ्याने तुमची मावशी सापडू दे. नाही त्यांचा खून केला ना लक्षात ठेवा. सत्य आहे. आता काय म्हणजे तुम्ही खरंच खून करणार आहे माझ्या मावशीला? नाही, मी फक्त बोललो. कुणासोबत लग्न केलं? मी बोललो फक्त. मला अंगाला हात नाही लावायचा. नलिनीजी माझं माझ्या अंगाला हात नाही लावायचा. ऐका ना कुठं पण नलिनीजी मी फक्त क्या बात है. शकून अपशकुनांची ही मालिका अतिशय भन्नाट होती. बघूया हा सरसी काय प्रतिक्रिया देत आहेत. प्रसादा छान. हा डिव्हाइस मस्त होता. ज्या पद्धतीने ते सगळे आवाज तू प्रत्येक वेळेला वापरलेस. माय मरो आणि मावशी जगू अशी एक म्हण आहे. ही या जोडप्याला कधीही लागू होणार नाही. कारण ही मावशी जर जगली तर कठीण आहे. पशा माझं पाळण्यातलं नाव बबिता आहे असं म्हणालास तू. आणि बोंडू सर गावातले बोंडू बोलतात. वा छान. बहार मजा आली. ओव्हरऑल हनीमून स्किटलावर सई मजेदार परफॉर्मन्स होता. बनेचा पण सहभाग छोटा होता पण छान होता. आणि तुम्हाला दोघांना बघणं इज ऑलवेज अ ट्रीट. आज पण ट्रीटच होती. मजा आली. थँक्यू सर.
ऐका ऐका ए मंडळी मस्त भजनाचा असा वापर करूया आम्हाला वापरा हा रेडी आहे ना सगळे रेडी कुठं रेडी आहे ढोलकी लावतो मी आताशी बुवा कुठे आलेत आमचे मंदार अरे बुवा आले नाहीयेत अजून बुवा नाही आले अरे करा ना काहीतरी तुम्ही बुवांना फोन लावा की नाही तुम्हाला सांगतो काय कामाचा माणूस नाही लावा. फोन काय या लोक हॅलो अरे हो पाचल बुवा अरे वाचून हाऊ कुठे या लोक जय देवा काय काय टायमिंग आहे काय नमस्कार मी पाचलकर बुवा असू दे नाही असू दे रे असू दे हो पाचल बुवा ते तुमच्या पाया नाही पडत आम्ही पण कुठे पाय पडणार होतो बरोबर काय याचा आजोबा आहेत ना पक्वाज वादक होते तर सगळे रक्त ह्याच्यात त्याच्यामुळे थोडंसं सुकावं लागतं नाही तर ह्यांच्या पाय आम्ही माझी लायकी नाही सगळं त्यांची पुण्य आहे नाही पण तुम्ही खुर्ची का घेऊन आलाय तुम्ही इकडे बसा ना ह्यांच्यामध्ये नाही ते खुर्चीवरच बसायला लागतं काय बसावं लागतं मांडी घालता येते ती सांग ना बरोबर त्यांचं आहे ना लिंगामेंटचं ऑपरेशन झालंय मांडी उपसलेली आहे डॉक्टरनी नाही म्हणजे बसू शकतो खाली पण ते असं बसावं लागतं बरं वाटत नाही ना असं भजनाला बसणार पण आता ओके हे चालेल ना हे चालेल तुम्हाला चालणार आहे ना बस बस नमस्कार मी पाचलकर बुवा मी माझं भजनातच लहानपण गेलं म्हणजे माझे आजोबा आहेत ना ते मृदुंगमणी होते आणि बाबांचा आवाज म्हणजे पंचक्रोशीत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघांचा एक पण गुण यांच्यात नाही माझी लायकी नाही पण आपलं कसं वारचाक्याने आलंय ना म्हणून पण मी माझं एकदम लहानपण माझा जन्म भजनातला मी वाढलो भजनात माझं लहानपण भजनात तरुणपण भजनात आकडलो भजनात सगळं भजनात गेलं नमस्कार मी ओंकार राऊत मी डिरेक्टर आहे इकडचा सिरियलचा मग मी लहानपणी बाळच होतो मग मी शाळेत गेलो कॉलेजला गेलो आणि मग मी ठरवलं की मला डिरेक्टर व्हायचं आहे हा फरक आहे आपल्यातला म्हणून तुम्ही ते डिरेक्टर आहात मी भजनी बुवा आहे काय बरं स्मार्ट स्मार्ट म्हणजे स्वतःचा कॅरेक्टर बरोबर एक्स्टॅब्लिश केला असिस्टंट डिरेक्टर आहेस ना तसा वाग ना जरा ओ वाव तुम्ही माझं पण केलं थांबा कॅमेरामन हांडे ओके आहे ना सर मी यांचं केलं जा ना काम कर स्वतःच त्यापेक्षा जा तयार आहे सगळे हा आता मी तुम्हाला सांगतो काय करायचंय आपल्याला सीन काय आहे तुमचं भजन सुरू आहे हा मस्त असं एक थोडस पेसी भजन पाहिजे अरे पेसी पाहिजे 1 2 3 मंदार ते सांगतील तेव्हा आपण करायचंय थांबा 2 मिनिटं आणि एवढं पण पेसी नकोय आधी सीन ऐका मग आपण ठरवूया कुठलं गायचं एवढं पण नाही असं मधनं नाही मी सांगतो तुम्हाला काय आधी सीन ऐका बुवा तुम्हाला काम करायचं आहे यात मी ऍक्टिंग अभिनय करायचा अभिनय मला करायचं काय काय ह्यांना काम करायला येतं ह्यांना नका घेऊ ह्यांना नाही जमणार मोऱ्यांना घ्या नमनात काय दमयंती करतात माहिती माझी लायकी नाही अरे थांबा करू दे माझी लायकी तुम्ही नका ठरवू मी 1 नंबर ऍक्टिंग करतो ना तुम्ही बसा तिकडे मला भारीतला तुम्ही तिकडे बसा तुम्ही बुवा वाटत नाहीत हे वाटतायत मी डिरेक्टर आहे माझ्या काहीतरी कास्टिंगला हे असेल की नाही बसा तिकडे बुवा तुम्ही करणार तुम्ही बसा आजोबा फक्त सैनिक झाले होते असे उभे होते फक्त पहिले असणार खानदानात ऍक्टिंग करणार आहे अरे पहिला सीन असा लाईव्ह मृदुंग तुम्ही ऍक्टिंग एकच मिनिट आपण रिहर्सल करूया मॅडम खुशी मॅडम एक रिहर्सल करूया का मी ऐकलंय आपण टेक करूयात का नाही त्यांच्यासाठी एक थोडी रिहर्सल त्यांना सांगतो काय होणार आहे मॅडम आल्या मॅडम गावात मंदार मी अडकलो आहे मॅडम मला 4थीला 52% इथे ये फोटो मिळेल एक फोटो अरे मिळेल रे सोड रे तिकडे मिळेल नंतर देणार फोटो इट्स ओके फनी पीपल ते फनी आम्ही जन्मापासूनच आहो का थोडा वेळ द्या 2-3 फन करून दाखवतो तुम्हाला ओ मोरे कसले फन दाखवता गरम चहाला फुंकर मारताना छाती फुकते तुमची बसा मंदार हे सगळ्यांना शांत ठेवायची जबाबदारी तुझी आहे मॅडम तुम्ही इथे उभा राहा ओके सर भारी ऍक्टर ऍक्टिंग लय गावात नाव काय ह्यांचं माझ्या नंतर तेच असतं बरं ठीक आहे तर मॅडम तुम्ही इथे उभ्या राहणार म्हणजे तिकडनं येणार तिकडे उभ्या राहणार मॅडमनी तुमच्याकडे बघितलं की तुम्ही उभं राहायचं बघायला त्यांच्याकडे बघा माझ्याकडे बघा त्यांच्याकडे मॅडम तुमच्या पाया पडणार
हा तिकडे तिकडे बघा मॅडम मॅडम पाया पडणार हा ओके मग तुमच्या कानात येऊन काहीतरी सांगणार तुम्ही रिॲक्ट व्हायचं कसं काय म्हणजे काय नाही त्यांना करायचं त्यांना काय मी म्हणतो मला तिथे नाही त्याचं नाही घेता येणार आहे हो त्या कानात त्यांना कळायला नको काय कसं काय नंतर करायचं यायचं मॅडम तुम्ही त्यांच्या कानात म्हणा मैं तुम्हारे बच्ची की माँ बनने वाली हूँ बघा बघितलं स्वतःवर विश्वासच नाही त्यांचा मंदार गप्पा बस बरोबर सुचलं पाहिजे हा तर मॅडम असं म्हणा म्हणजे रिॲक्ट होतील हे असं रिॲक्ट व्हा हे रिॲक्ट झाला मग तुम्ही खिशात हात घालायचा चिठ्ठी काढायची मॅडमना द्यायची मॅडम परत तुमच्या पाया पडणार मॅडम निघून जाणार तुम्ही बसायचं आणि जणू काही झालंच नाही असं भजन काय भजन चालू असेल का ते सांगतोय ना थांब ना बाबा शहाणपणा करू नको काढून टाकीन मी तुला भजन सुरू ठेवायचं कळलंय एवढं कळलेलं आहे एकदा बघा तर म्हणजे माझी लायकी खरंच नाही बुवा मी सांगतोय ना तुम्हीच करणार बसा मॅडम टेक करूया माईक लावून घ्या जगदीशा माईक लावून घ्या यांना बघा सर म्हणजे संधी दिली थांबा काही गरज नाहीये शांत कर त्यांना काही कर यांना शांत आत हात टाकतायत नाही हात टाकताय ते माईक लावायचं आहे ना तुम्हाला माईक हा मोऱ्या नुकून लावला तुम्ही केलं असं झालं मी काय आम्ही केलेलं आहे तुम्हीच गाजवू शकता खरं बस नको हे सगळं हे सगळं हे महत्वाचं आहे इथे माईक लागलाय हा लेपल आहे हा डायरेक्ट जाणार आवाज ते डायरेक्ट टीव्हीत जातो ना आवाज तुम्ही तिकडे बसा कोणीच कुठून हलणार नाहीये म्हणजे तुम्ही नका हलू कोणी उठायचं नाही त्यांच्या जागेवरनं कळलं का कॅच करतील ते काय करायचंय ते चला चल यार राजदीप मी रेडी आहे पसीना पसीना होतो यार मेकअप जातोय पोझिशन पे जाओ कोणी काही कुठे उठणार नाहीये सगळ्यांचा आवाज कॅच होणार आहे रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी झाले हो सागरी सुख झाले हो सागरी हो विठ्ठल बरवा माधव बरवा हो विठ्ठल पोरीला गीत कधी करणार गो देवाय तुझ्यावरी माय गॉड राजदीप काय चाललंय मी नाही आम्ही काय करताय नाही ते तुम्ही आहात ना गाण्याची जबाबदारी तुमची आहे की नाही त्यांना कशाला हे करायला देताय यांनी एक केलं नाही ते हिरोईनला पहिल्यावर गाणंच बदललं का नाही बाकी काय झालं नाही बदलायचं आहे गाणं सेम गाणं ठेवा आता परत मला पहिलं मॅडम आपल्याला एक वाईड घ्यावा लागेल परत कारण की ते त्यांनी गाणंच बदललं अरे ठीक आहे ना आपल्याला वाईड मध्ये मिळालंय ना माझी एंट्री मिळाली ना तू नंतर तसंही लावणार आहेस ना चल ना नको ना अगं चांगलं दिसेल ते चल रे सिनेमा करतोय काय दिली सोप करतोय कुठे रिपीट वर पण बघत नाही आपले एपिसोड मला माहितीये तू चल तू माझ्या एंट्री पासून घे एवढं नको हे करत बस बरं इकडे उभे राहा तुम्ही ऐका आपण वाईड आता करत नाही आहोत तुमच्या त्या आलापीपासनं घ्या मधून करायचं मधून करायचं आलापीपासनं घ्या चला मोरे चांगलं करा मी टर्न होते आणि हो मास्टर म्हणजे मास्टरच आहे ना काय मास्टर तुम्ही करा ना आलापी घ्या मास्टर करू नका मोठं सर म्हणजे खरंच लायकी नाही त्यांना नाही पण आता करा आता तुम्ही दिसलात इथे उभे राहा उभे राहा इथे मॅम चालत या हांडे इकडचा शॉट लाव इकडनं फॉलो घे मग आणि हे उठल्यावर आपोआप ओएस होईल तुझा मॅडम तिकडनं सुरू करा आलापीपासून सुरू करा परत चला वेळ नाहीये माझ्याकडे की बसणार आहेत काय आधी बसा आधी बसतो ती आल्यावर उठा चला यार पटकन करा यार इधर सन जा रहा यार मेरा चलो जल्दी सर नाईट आहे आज ते इकडे पाचलकर बुवा कुठे गेले नाही ते जरा फोन आला म्हणून बाहेर बोलायला गेलेले आहेत ते तुम्ही कशाला बसलात मग आता गादी मोकळी कशी ठेवायची आता पाचल बुवा नंतर आहे का ना ही गादी मीच चालवणार आहे माझा धक्का आहे का ना पण इथे नाही होय काय इथे असं नाही चालत शूटिंग आहे ना आधी ते बसले होते वाईड मध्ये ते दिसलेत बसताना उठताना तुम्ही आलात असं होईल का मला चल रे ओंकार चल यार करतो एक मिनिट खांदा दिसणार आहे फक्त नाही ते कधी येणार आहेत आता
नाही आता काही सांगता येत नाही अरे भोरभर दिवस दिवस असतात ते मंदार बघून येतो त्यांना. काय यार मी काय सांग ओएस खांदा दिसणार आहे एकच मिनिट थांबा. ते नाही येणार आहेत आता. तुम्ही कन्फर्म आहात ना? मग तुम्ही बसा, आपण एवढं वाईड करू. डिटेलिंग कुठे करत बसतो नाही काय आहे तुझं? आमचं बरोबर आहे ना? तुझं मारेन मी, तुला मारून टाकेन मी, आधीच सांगतोय. चिडायला लावू नकोस आता मला. ह्याला काढून टाक, काढून टाक ह्याला. डिरेक्टर आहे यार मी, सगळे मला शिकवायला लागलेत आता. ओएस कर, वाईड कर, हे कर. प्लीज मला त्रास देऊ नका. मैं जो बोलेगा वैसा होगा. राजदीप ठीक आहे, आपण सिनेमाचं शूटिंग नाही करत आहे एवढं चिडायला. काय सिनेमा केले काय तू? कुठले सिनेमा केले? सिरियलच केलीस ना? मला सांगू नको. सिरियल आहे मला नको सांगू. ठीक आहे ना. लग्नाची सीडी जरी मी केली ना तरी मी एवढ्याच सिरियसली करीन, कळलं ना? बस क्या भाई चिडतो काय यार? चिडायचं ना बेबी, असं चिडायचं असतं का? मी देते फुल टेक करूया आपण गाईज, फुल टेक करूया. ओके हा करूया शॉट. यांनी अजिबात पिक्चरच नाही गेली नाही. तुम्ही बसा तिकडे, तुम्ही मला सांगू नका काय. येस मी एंट्री बसून येऊ ना? बरोबर राजदीप. कूल कम ऑन गाईज. ए तू गप्प बसा. रेडी कम ऑन गाईज. या रोल कॅमेरा, रोलिंग ऍक्शन. तुम्ही आता परत तिकडे गेलात, हे इकडे आले का केलं? नाही ते डिंगणकरांचा फोन आला होता, म्हातारी गेली त्याची. हो डिंगणकराची म्हातारी गेली. म्हातारीने सांगितलं होतं मैताला मला पोहोचवायला. बाकी काय तिकडे जावं लागलं, मैताला काढतायत. डिंगणकरांची हो सर, माझ्या एकट्यावर करता येईल काय? तसं पण माझं त्यांचं काय पटत नाही. आमच्यात भावकीची जरा भांडणं आहेत ना, त्याच्यामुळे काय सांगाल ते कानात मी ऐकतो तुमचं. तुला दिसत? बॅकअप बॅकअप. आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. या नवीन आर्थिक वर्षामध्ये विनोदाची नवीन समीकरणं मांडूया आणि त्यासाठी भेटूया पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.